आवाज येतो का सगळ्यांना? सगळे आले का? प्रणव, आवाज येतोय का? हो सर. कालचे सगळे पॉइंट्स. काल कोण कोण अब्सेंट होता लेक्चरला? कोण अब्सेंट होतं काल? मी ऍबसेंट होतो सर. आज प्रेझेंट आहेत का सगळे? आज वर्गातलंच करताय ना? देवदत्त नाहीये सर. बाकीचे सगळे आहेत. युजत कुठे आहे? अथर्व पण नाहीये सर. अजून यायचे आहेत की काय? कुठे आहेत? काल सुट्टी होती ना क्लासला? सुट्टी होती सर, पण आम्हाला कॅप्टनला बोलवलेलं. चला पुढचा पॉईंट घेऊयात आपण आता. कालचे सगळे पॉइंट्स एकदा रिवाइज करा. अक्षय, वाचायला गेले कालचे सगळे पॉइंट्स कुठले कुठले होते पहिल्यापासून? येस सर. पहिल्या पॉइंट पासून वाचायला घे, काल काय काय होतं. डिस्टन्स फ्रॉम डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. ते ऑक्टंट पण वाचू. ऑक्टंट किती आपले 8 आहेत ना? प्लस हो मायनस सगळ्यांना सगळा विषय क्लिअर आहे का? हो. ठीक आहे, त्याच्या पुढचं वाच, डिस्टन्सचा फॉर्म्युला वाच. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. डिस्टन्स इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स माइनस 0 स्क्वायर प्लस वाय माइनस 0 स्क्वायर प्लस झेड माइनस 0 स्क्वायर अंडर शेवटी ते किती झालं? फ्रॉम ओरिजिन किती झालं? अंडर रूट एक्स एक्स स्क्वेअर प्लस. अंडर रूट एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर प्लस झेड स्क्वायर. त्यानंतर काय बघितलं आपण? डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. हम्म. 2 पॉईंट x1 y1 z1 आणि x2 y2 z2 असतील हाँ. तर काय होईल? डिस्टन्स अंडर रूट x2 माइनस x1 स्क्वायर प्लस y2 माइनस y1 स्क्वायर प्लस z2 माइनस z1 स्क्वायर. तर Distance of a point P from the planes. डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द प्लेन. कुठले कुठले प्लेन पर्टिक्युलरली? XY एक्स plane, वाय प्लेन, YZ वाय झेड plane, प्लेन आणि झेड एक्स प्लेन. X, हाँ. काय काय होतं त्यात? XY plane is equals to mod Z, YZ plane equals to mod X, and ZX plane mod Y. ते आता इमॅजिन होते का बघा, सगळ्यांना व्हिज्युअलाइज करा ते फॉर्म्युला. डायरेक्टली त्याला हे नाहीये पॉईंट, फक्त पाठ करणं. एक्स वाय प्लेन म्हणजे तुमचा बेस झाला तो. बोल रहे तिन्ही प्लेन पासूनचा डिस्टन्स किती आहे? Mod X, mod Y, mod Z, मॉड एक्स, मॉड वाय आणि मॉड झेड. mod Z. त्यानंतर And the coordinate of foot of perpendicular from point given on the plane.
एक्स वाय प्लेनला On जर xy परपेंडिक्युलर plane, टाकलं तर काय होईल? x, y, 0, कारण एक्स वाय प्लेन मध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट एक्झिस्ट z, करतील. z coordinate झेड असणार. झेड कोऑर्डिनेट होणार नाही एक्स कोऑर्डिनेट्स काय करायचे आणि आहे तसं खाली उतरले मग बाकी दोन कोऑर्डिनेट सेम राहतील, फक्त खाली उतरले मग झेड कोऑर्डिनेट 0 होईल. बरोबर का? तो पुढं y बाकीच्या याला z पण plane 0 y 0 y z हम्म. आणि x z plane x 0 z. कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितलं हाच ना? हा सेकंड. बोल अक्षय, पहिला प्रश्न. पुट फीट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला फीट ऑफ द परपेंडिक्युलर काय होईल? ऑन एक्स ऍक्सिस असेल तर काय होणार रे? वाय आणि झेड कोऑर्डिनेट काय होऊन जातील त्याचे? 0 0. ऑन वाय ऍक्सिस पाहिजे असेल तर y बाकी 0 y नाही. झेडला z plus x 0 y 0. फिफ्थ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन द कोऑर्डिनेट प्लेन. प्लेन एक्स वाय प्लेन मध्ये पाहिजे असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट एक्झिस्ट करतील. झेड y कोऑर्डिनेट z coordinate 0. नसणार. वाय झेड प्लेन मध्ये पाहिजे असेल तर एक्स कोऑर्डिनेट 0 होईल. 0 वाय आणि झेड y कोऑर्डिनेट तसेच राहतील. एक्स झेड प्लेन मध्ये पाहिजे असेल तर y 0. वाय 0 होईल. बाकी मात्र दोघं तसे. पुढे इक्वेशन्स ऑफ प्लेन थ्रू पॉइंट पी विच आर पॅरल टू द कोऑर्डिनेट प्लेन्स. आता इक्वेशन ऑफ द प्लेन थ्रू पॉइंट पी विच आर पॅरल टू द कोऑर्डिनेट प्लेन. की तुझे इथे हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस आणि कोणीतरी स्पेस मध्ये पॉइंट आहे. तो पॉइंट आहे -4,5,9. ठीक आहे. आता एक्स वाय प्लेनला जर यातनं तुला एक पॅरल प्लेन काढायचा असेल जो खालच्या एक्स वाय प्लेनला पॅरल असेल तर काय होईल रे? सांग जरा मला. एक्स वाय प्लेनला जर तुझा हा प्लेन पॅरल पाहिजे असेल तर ह्या प्लेनवरचे सगळे पॉइंट जे आहेत त्यांचं झेड कोऑर्डिनेट 9 होईल का सांग मला. हो विचार कर. असं आडवं राहणार ना एक्स वाय प्लेनला, म्हणजे प्रत्येकाची जी उंची आहे ती सगळ्यांची सेम राहणार का या प्लेन मध्ये? तर त्याचं इक्वेशन आपण काय हो लिहू शकतो? प्रत्येकाचं एक्स वाय कोऑर्डिनेट कसं पण बदलेल रे. यातनं प्लेन जाणार जो आहे तो हा पॉइंट सोडला तर बाकी सगळ्या पॉइंटला इथं या एक्स वाय कोऑर्डिनेट्स बदलणार आहेत, कारण पुढे मागं होणार आहे, राईट लेफ्ट होणार आहे. पण सगळीजण हा पूर्ण प्लेन एक्स वाय प्लेनला पॅरल असल्यामुळं हा झेडला परपेंडिक्युलर असेल. बरोबर का? झेडच्या 9 मधनं जाणार का नाही मला सांग सगळे पॉइंट. हो इथं झेड इक्वल टू काय होईल? नाही. 9. मग सिमिलरली बाकीचे दोन प्लेनचं इक्वेशन लिहिता येईल का? पॅरल टू एक्स झेड प्लेन म्हणलं तर y equals to 5. हा, आता एक्स वाय प्लेनला झेड इक्वल टू 9, मग एक्स झेडला वाय इक्वल टू 5 वगैरे वगैरे. हा विषय लक्षात आलाय का सगळ्यांना? इमॅजिन झालंय का? फिगर इमॅजिन लक्षात येते का? चल पुढे बोल. इक्वेशन ऑफ Equation of लाईन्स line विच आर to पॅरल point टू P द which are कोऑर्डिनेट ऍक्सिस. parallel. याला काय करूया सांग. परतीचा काढ. ठीक आहे.
एक्स झेड हा कुठेतरी पॉइंट आहे. आता तू काय पाहिजे तुला? इक्वेशन लाईन थ्रू पॉईंट बी विच आर पॅरल टू दी ऍक्सिस. आता हा पॉईंट -4,5,9 आहे स्पेस मधला, ठीक आहे. आणि ऍक्सिसला पॅरल म्हणजे आता यातनं अशी रेष केली पाहिजे ना रे, हो. जी एक्स ऍक्सिसला काय असेल, पॅरल असेल. पॅरलल. आता काय होणार मला सांग, अशी रेष गेल्यामुळे यातनं ती एक्सला पॅरल आहे, लक्षात घे. -4,5,9 मधनं अशी लाईन चालली जी एक्स ऍक्सिसला पॅरल आहे. इमॅजिन कर स्पेस मध्ये एक्सला पॅरल असल्यामुळे काय होणार बघ. हे सगळे पॉइंट जे आहेत या सगळ्यांचा फक्त एक्स कोऑर्डिनेटच बदलणार आहे. पुढे गेलं आणि मागे गेल्यामुळं, राईट गेलं आणि लेफ्ट गेल्यामुळं. कारण एक्सला पॅरल असल्यामुळं होणार काय रे याचं, या प्रत्येक पॉइंटची जी उंची आहे हा. आणि ते पण सेम असणार, आणि यांचं जे काय एक्झॅक्ट प्लेन पासूनचा डिस्टन्स आहे म्हणजे तुझं वाय कोऑर्डिनेट हा पण सेम असणार आणि हे सेम. पण सेम असणार. म्हणजे काय होणार आहे, या सगळ्या पॉइंटचं वाय आणि झेड कोऑर्डिनेट सेम असेल काय? हो. फक्त एक्स कोऑर्डिनेट बदलणार ना. हा. तर त्याचं इक्वेशन कसं देणार आपण? y = 5 आणि z = 9. Z = 9. त्याचा आन्सर चेक कर त्यांचं काय. पॅरल टू झेड ऍक्सिस पहिला घेतले त्यांनी, आपण पॅरल टू एक्स ऍक्सिस काढले. काय y = 5 आणि z = Z = 9. 9. व्हिज्युअलाइज होते का सगळ्यांना? हे व्हिज्युअलाइज होणं गरजेचं आहे. अशी लाईन गेल्यामुळे काय होणार आहे, राईट लेफ्ट फक्त व्हेरिएशन होणार आहे. उंची तीच राहणार आहे आणि हा डिस्टन्स पण तेवढाच राहणार आहे. दॅट इज वाय एक्स ऍक्सिसला पॅरल पाहिजे असेल ही लाईन, तर याच्या इक्वेशन मध्ये एक्स कोऑर्डिनेट बदलेल, वाय आणि झेड कोऑर्डिनेट सगळ्या पॉईंटचे सेम राहतील. सिमिलरली बाकी दोघांचे. ठीक आहे. आता यापुढे डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम दी कोऑर्डिनेट प्लेन्स काढू शकलायस काय? ठीक आहे, सोपा आहे ना विषय. प्लेन पासूनचा डिस्टन्स हो. आपण शिकलोच. काय काय शिकलो? एक्स वाय प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे झेड कोऑर्डिनेट ना, मॉड ऑफ. हा. वाय झेड प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट. एक्स झेड कोऑर्डिनेट. एक्स प्लेन पासूनचा डिस्टन्स म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट. ठीक. डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द कोऑर्डिनेट ऍक्सिस शिकलोय ना आपण. एक्स ऍक्सिस पासून किती? हो. √y² + z². Z². सिमिलरली ते सगळं ओरिजिन पण आपण शिकलोय. आता हा विषय रिफ्लेक्शन ऑफ द पॉइंट इन द कोऑर्डिनेट प्लेन्स हा जरा समजून घेऊयात. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि ही माझी झेड ऍक्सिस. हा पॉइंट आहे -4,5,9. ठीक आहे. आता मला सांग, एक्स वाय प्लेन मध्ये जर अक्षराचं रिफ्लेक्शन घ्यायचं असेल एक्स वाय प्लेन मध्ये, तर हा पॉइंट जेवढा वर आहे तितकाच खाली जाईल का रे? हो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या पॉइंटचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे आणि जो वाय कोऑर्डिनेट आहे तो तेवढाच राहिला, पण हा जेवढा वर होता तितकाच कुठे गेला? -9. खाली गेला. म्हणजे ह्याचे जे कोऑर्डिनेट्स असतील -4,5, -9 होतील का बघ. हो. म्हणजे काय झालं, एक्स वाय प्लेन मध्ये जर रिफ्लेक्शन पाहिजे असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेम राहतील. झेड कोऑर्डिनेट मात्र जो होता त्याचं ते निगेटिव्ह होऊन जाईल. पटते का? हो. आता हाच इथं विचार कर, एक्स वाय झेड प्लेन मध्ये जर रिफ्लेक्शन पाहिजे असेल, ठीक आहे, हा तुझा वाय झेड प्लेन आहे, ठीक आहे. याचं रिफ्लेक्शन इकडे येईल का रे? म्हणजे हो. जेवढा हा राईटला आला होता तेवढाच लेफ्टला जाईल का रे? हा. राईटला किती म्हणजे -4 आला होता ना हा, हो. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. आता ते तिथला एक्स कोऑर्डिनेट काय होईल? 4 होईल का? बट व्हॉट हम्म. अबाउट वाय आणि झेड? जेवढं सेम. पुढं आहे तेवढंच पुढं आहे, तो इथं सेम राहील. आणि जेवढी उंची इथं आहे तेवढीच उंची इथं आहे, तर तेही सेम राहील. म्हणजे 4,5,9. XZ प्लेन पासून जायचं असेल तर मागं गेला पाहिजे. मागं हा. गेला म्हणजे काय झालं सांग मला? जेवढं पुढं होता तेवढं वाय. मागं गेला ना. हा. म्हणजे फायचं काय झालं? -5. बाकी दोन -5. कोऑर्डिनेट्स मात्र काय झाले? सेम राहिले. सेम. सगळे विषय यातले क्वेश्चन नंबर 2 मध्ये लक्षात आलेत का बघा? सगळं क्लिअर आहे का?
इज एव्हरीथिंग क्लिअर? काय यात कुठल्या क्वेश्चन मध्ये काय डाऊट आहे का मला सांगा. सगळे रिफ्लेक्शन वगैरे सगळे पॉईंट्स आपण काढले. चेक करा त्यांचे आन्सर तेच आहेत का. रिफ्लेक्शनचे आन्सर चेक करा तेच आहेत का. देवदत्त कुठं होता? देवदत्त हा सर. कुठं गायब होता कालपासून? जरा घरी गेलेलो सर. जरा का पूर्ण बघितलास घरीच का गेलेलो. लेक्चर? हो. कालचा लेक्चर बघितलास काय? हो. ठीक आहे. पुढचं बघा क्वेश्चन चला. If the distance of the point P from x, y, and z axis are respectively. देवदत्त what? If distances of point P from x, y, and z axis are respectively under root 41, root 34, and 5, इथे स्टॉप कर then आणि मला find सांगे its. डेटा काय दिलाय. एक्स ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स आपला काय असतोय नॉर्मली? बघितलंच ना कालचं लेक्चर? हो. आता ही तुझी एक्स ऍक्सिस आहे ना, बरोबर का? हा तुझा पॉइंट आहे. हा डिस्टन्स काढायचा आहे. तर मला सांग, हा डिस्टन्स म्हणजे काय हायपोटेनस आहे का रे? हो. हा जेवढं पुढं आलाय ते वाय असेल का? हो. ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस, म्हणजे जेवढं पुढं आलाय तो त्याचा वाय कॉर्डिनेट असेल का? आणि जेवढं वरती गेलंय तो हम्म. त्याचा झेड कॉर्डिनेट असेल का? मग डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस काय असेल? अंडर रूट Y square plus z square. म्हणजे अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरची व्हॅल्यू तुला किती दिली? रूट 41 ना. 41. म्हणजे हम्म. बेसिकली वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर तुला दिलाय 41. पुढं फ्रॉम वाय ऍक्सिस सिमिलरली Under root x square plus z square. आता आपण डायरेक्ट लिहून टाकू एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर 34. 34. आणि शेवटी काय? फ्रॉम झेड X ऍक्सिस square plus y square. 25 आहे ना? 25. बोल आता. आपल्याला डिस्टन्स ऑफ दी फ्रॉम दी ओरिजिन पाहिजे. याचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स काय असेल ते? ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 को 0 0. याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड. डिस्टन्स फॉर्म्युला सिंपल वाला वापर. काय असेल? अंडर रूट एक्स मायनस झिरोचा स्क्वेअर प्लस वाय मायनस झिरोचा Plus स्क्वेअर. y minus z. हे तुला Z विचारलंय. square. ठीक आहे ना. या हम्म. तिन्ही इक्वेशनला ऍड केलंस तर 2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मिळेल का तुला? हो. किती मिळेल? 40 आणि 30 70 आणि 20 90. 5 आणि 4 9 आणि 10 100 झाले का रे? हो. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर 50 झाले का? हम्म. किती झाला 5 root डिस्टन्स 2. फ्रॉम ओरिजिन? 5 रूट 2. ऑल्सो फाइंड ऑल दी पॉसिबल कोऑर्डिनेट्स ऑफ पी. आता ऑल दी पॉसिबल कोऑर्डिनेट्स ऑफ पी म्हणजे एक्स वाय झेड काढायचं आहे ना. हो. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर किती मिळाला तुला? 550. आणि त्यातला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती आहे? 25. झेड स्क्वेअर किती झाले? 25. 25. वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर किती आहेत? 41. X म्हणजे square एक्स 9 स्क्वेअर झाला. 9 झाले. एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर किती आहेत? Y square 16. झेड काय झाला? प्लस मायनस पाय. Plus minus 3. आणि y plus minus 4. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय झाले? प्लस मायनस 3 3 प्लस मायनस plus 4 minus plus minus प्लस 5. मायनस 5. मग किती पॉसिबल कोऑर्डिनेट झाले सांग रे मला. टोटल कोऑर्डिनेट्स किती पॉसिबल झाले?
प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस कॉम्बिनेशन शिकलाय का नाही? शिकलाय. मग किती प्रत्येक कॉर्डिनेट टू वेज ना तू सिलेक्ट करू शकतोस ना रे. हम्म. टू वेज इंटू टू वेज इंटू टू वेज किती झाले? 8. 8. आणि दुसरा एक विचार कर, किती ऑक्टंट आहेत तुझ्याकडे? 8 असतात ना? हम्म. देवदत्त कालचा लेक्चर काय बघितला नाहीस? हे आपण जर एक्स वाय आणि झेड ऍक्सिस घेतलं तर बघ लक्षात घे, हे बघ ही एक भिंत, ही एक्स वाय प्लेन, ठीक आहे, आणि हे वाय झेड प्लेन आणि झेड एक्स प्लेन, म्हणजे एकूण जर बघितलास हे बघ इथं किती ऑक्टंट्स किती झाले? हे एक्स वाय झेड 3 ऍक्सिस झाले की 8 तुकडे होतात का रे? हम्म. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. पहिल्याच्या खाली 5वा, 6वा, ह्याच्या मागे 7वा दिसणार नाही पण इथं कुठेतरी असतं 7वा, आणि हा 8वा. 8वा. मग 8 ऑक्टंट मध्ये प्लस मायनस करतात 8 पॉईंट्स, जे का पॉसिबल आहेत ते 8 पॉईंट्स, कारण एव्हरी ऑक्टंट मध्ये त्यातला तसा एक पॉईंट मिळेल आपल्याला. पहिल्या ऑक्टंट मध्ये काय मिळेल? 3, 4, 5 मिळेल, कारण तिथे एक्स वाय झेड सगळे पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्यामध्ये गेलं की एक्स मागे गेला पण वाय आणि झेड पॉझिटिव्ह, मग हम्म. दुसऱ्यातलं काय मिळेल? -3, 4 आणि 5. असे 4, प्लस 5. मायनसचे कॉम्बिनेशन केला की तुम्हाला टोटल किती पॉईंट्स मिळतील? 8 पॉईंट्स. 8 points. ठीक आहे, ते झालं ना. प्रणवाच, फाइंड द डिस्टन्स ऑफ द लाईन हॅव्हिंग इक्वेशन्स. X is equal to 3, y is equal to -4 from coordinate axis and coordinate plane through which octants does this line pass. फाइंड द डिस्टन्स ऑफ लाईन हॅव्हिंग इक्वेशन्स. आता पहिला X is equal to 3, एक्स इक्वल टू 3 पाहिजे आणि वाय इक्वल टू काय पाहिजे? -4. ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस, ही मागे गेलेली निगेटिव्ह ऍक्सिस ना. Oh, एक्स इक्वल टू 3 पाहिजे आणि वाय इक्वल टू किती पाहिजे? हा समजा -4. वायचा -4 आहे आणि हा तुझा एक्सचा काय आहे? 3 आहे ना. Oh, फाइंड द डिस्टन्स ऑफ लाईन हॅव्हिंग इक्वेशन्स फ्रॉम द कोऑर्डिनेट ऍक्सिस अँड कोऑर्डिनेट प्लेन्स. ती लाईन कशी असेल मला ती सांग पहिला. is equal to हे बघ लक्षात घे, हा एक्स वाय प्लेन आहे का रे? हा जो मी दाखवलाय तुला इथं, oh, आणि हा पॉइंट जो आहे 3, -4, 0 आहे का रे? oh, यातनं जर मी अशी एक उभी लाईन काढली जी झेडला पॅरलल आहे, जी झेडला काय आहे? पॅरलल, parallel. तर जसं वर जाशील तसं झेड कोऑर्डिनेट वाढतील. Oh, जसं खाली येशील तसं झेड कोऑर्डिनेट काय होईल? कमी होईल. पण mu एक मात्र काय राहील, याचा एक्स किती राहील आणि वाय किती राहील? constant. म्हणजे तो किती किती आहे? 3 आणि किती? -4. म्हणजे -4. हे कुठल्या लाईन बद्दल बोलतायत? जेव्हा दोन कोऑर्डिनेट त्यांनी दिलेत ना, एक्स आणि वाय, आणि झेड स्पेसिफाय केलेलं नाहीये, तर ती कुठली लाईन आहे? ती 3, -4 मधनं अशी उभी लाईन जी झेडला काय आहे? Parallel. पॅरलल आहे. मग आता या लाईनचं त्यांना काय पाहिजे जरा बघ. या लाईनचं त्यांनी काय पाहिजे? फ्रॉम द कोऑर्डिनेट ऍक्सिस, ऍक्सिस पासून किती किती अंतरावर आहे? Oh, किती किती अंतरावर आहेत जरा मला सांग. ऍक्सिस पासून, एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावर आहे ती लाईन? X axis पासून 3,
एक्स नीट ऍक्सिस बघ पासून 4, वाय पासून 3 आणि झेड पासून 5. झेड पासून 5 कारण झेड पासून हा डायरेक्ट अंतर जो असेल तो यांचा हायपोटेन्यूज असेल ना रे. हो. आणि मी काय म्हणले बघ, थ्रू विच ऑक्टंट डज दी लाईन पास. हा आपला पहिला आहे, हा हो. दुसरा आहे, दुसरा. बरं. हा तिसरा आणि 4th हा आणि कोण 8. चौथा, पाचवा ह्याच्या खालचा, सहावा, 6वा. 7. सातवा आणि ह्याच्या खालचा आठवा. कशातनं 8वा. गेलं रे? 4th आणि 8. फोर्थ आणि एट. बघ बाबा त्यांचा आन्सर काय आहे. तेच काढले का बघ, फोर्थ आणि एट म्हणले का? तिन्ही ऍक्सिस पासून डिस्टन्स बघ बरोबर हो. केलेत का? हो. लक्षात आले का? बघा, जरा व्हिज्युअलाइज करायला तर वही पेन घ्या हातात. हे मी बघितलेलं फक्त काढू नका, तुमची फिगर काढायचा प्रयत्न करा. चला, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. हे वायचं निगेटिव्ह, हे तुम्हाला x3 पाहिजे होता, y-4 पाहिजे होता. मग ती लाईन इमॅजिन केली ज्यांचा सगळ्यांचा x3 आहे, y-4 आहे. काढा काढा काढा, चला. त्याशिवाय कळायचं नाही ते, तर बघून काय होत नाही याचं. व्हिज्युअलाइज करणं फार महत्वाचं आहे. काढले का? ऑक्टंट कितवा झाला? 1 2 3 4, चौथा. आणि खाली चालले ते 5 6 7 आणि हा त्याच्या खालचा आठवा. यात बघायला गेला तर बघा, हा पहिला ऑक्टंट, हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा, हा पाचवा, ह्याच्या खालचा सहावा, हा मागचा सातवा आणि हा आठवा. सो गेले कशातनं? चौथ्यात आणि आठव्यात. झाले ना? जाऊया पुढं. क्रिश वाचा. Find the equation of line which passes through the point 2, comma minus 4, comma minus 5, and which is parallel to xy plane and xz plane. बोल मग आता काय. हे तुझं एक्स वाय आणि झेड, हा कुठंतरी तुझा पॉइंट आहे. हा तुझा निगेटिव्ह वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह झेड ऍक्सिस. माझ्या अंदाजानं हा पॉइंट जो आहे यात एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह झेड निगेटिव्ह, तो
तुम्ही आहे 7व्या मध्ये. ठीक आहे. तर तुला काय पाहिजे त्या पॉईंट मधनं? त्या पॉईंटचा एक्स बघ किती आहे, तिथं कुठेतरी असेल तो, असं म्हणून त्याचा x2 आहे, y -4 आहे. हम्म. x तुझा 2 आहे, y तुझा -4 आहे, आणि तुझा z आहे कुठे खाली असतो. हा z किंवा मायनस हा पॉईंट बरोबर. हा हा वरचा प्रोजेक्शन झाला कुठं परपेंडिक्युलर हा पॉईंट झाला 2, -4, बोल काय करायचं तुला आता या पॉईंट मधनं काय काढायचंय? इक्वेशन ऑफ लाईन जे एक्स वाय आणि एक्स झेड प्लेनला पॅरलल आणि 2, -4, मधून विचार पास. करता. मग आता तुला जर एक्स वाय प्लेनला पॅरल पाहिजे असेल लाईन आणि या पॉईंट मधनं गेलेली पाहिजे असेल, झेड -5 असेल. म्हणजे झेड इक्वल काय असेल त्याचं, म्हणजे ते पॅरल झेड कोणाला पाहिजे? एक्स वाय प्लेनला. या पॉईंट हा मधनं गेली पाहिजे ना. हो मग मला एक गोष्ट सांग, ते सगळ्या कारण ती एकच लाईन मिळणार का इन्फानाइट लाईन मिळणार हे पण जरा व्हिज्युअलाइज करून सांग मला. जेव्हा मी एक पॉईंट म्हणतोय, ठीक आहे, ते म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. ठीक आहे. आता समज मी एक्झॅक्ट प्लेन मधनं मला एक लाईन पॅरल काढायची आहे. तर ही पण लाईन एक्झॅक्ट प्लेनला पॅरल आहे की नाही मला सांग? ही पण हो लाईन एक्झॅक्टला काय आहे पॅरल? ही पण लाईन एक्झॅक्टला काय आहे पॅरल? हे सगळ्या ज्या काही या पॉईंट मधून लाईन जातील ते हम्म, एक्झॅक्टला काय असतील? पॅरल. सॉरी असेल. वायझेडला. वायझेडला वाय या सगळ्या काय असतील? पॅरल. मग ह्या सगळ्या जेवढ्या लाईन्स असतील जे वायझेडला पॅरल आहे, सगळ्या लाईन्स वरती कुठला पण पॉईंट घेतला तर त्याचा एक्स कॉर्डिनेट मात्र तेवढाच राहील का जो या लाईनचा होता किंवा त्या पॉईंटचा होता. हो म्हणजे काय लिहू आपण तिथे इक्वेशन? फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. सगळ्या लाईनच्या इक्वेशन मध्ये काय वैशिष्ट्य असेल? एक्स वाय प्लेनला जर पॅरल पाहिजे असेल, जसे की तुला एक्स वाय प्लेनला पॅरल पाहिजे, तर तू जेवढ्या काय लाईन्स काढशील त्या सगळ्यांचा झेड कोऑर्डिनेट कसा असेल? ते सेम तू किती असेल त्या पॉईंट एवढा असेल ना. हो किती असेल तो कशी पाहिजे तुला लाईन? अशी लाईन झाली का एक्स वाय प्लेनला काय पॅरल? ही अशी पण लाईन आहे, ही अशी पण लाईन आहे. या सगळ्या लाईन्स ज्या आहेत ते खालच्या एक्स वाय प्लेनला काय आहेत रे? पॅरल. पण या पॅरलल सगळ्या लाईन्सचे जेवढे काही पॉईंट आहेत त्यांची जी उंची आहे ती उंची जेवढी झेडची आहे म्हणजे ती किती असेल? -5. -5. झेड इक्वल टू काय लिहिलं पाहिजे आपण? -5. मग त्यांना आता आपण इन्फानाइट मिळतं ते सांगायला पाहिजे. एकच मिनिट, तुम्ही तो प्रश्न विचारला, प्रश्न करून वाच. विच इज पॅरल टू, फक्त एका प्लेनला नाही, 2 प्लेन दिलेत. या हा प्लेनला पण पॅरल पाहिजे आणि या प्लेनला पण पॅरल पाहिजे. मग तुला मात्र आता दोन्ही प्लेनला यात पण इन्फानाइट लाईन्स आहेत आणि त्यात पण इन्फानाइट लाईन असणार आहे, पण अशी एक लाईन असणार आहे दोघांच्यात कॉमन, जे एक्स वाय प्लेनला पण पॅरल आहे आणि एक्झॅक्ट प्लेनला पण पॅरल आहे. इमॅजिन कर रे, लाईन विच इज पॅरल टू एक्स वाय प्लेन आणि एक्झॅक्ट बोथ. पॉईंटचं नंतर लक्ष दे. मला सांग, हा तुझा एक्स वाय प्लेन आहे का खालचा आहे तो? हो आणि हा तुझा एक्झॅक्ट प्लेन आहे का हा वाला? हो हा तुझा एक्झॅक्ट प्लेन आणि हा तुझा एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन. तुझी लाईन जर या दोघांना पण पॅरल पाहिजे असेल तर ती एक्स ऍक्सिसला पॅरल पाहिजे का थोडक्यात? आणि जर ती एक्स ऍक्सिसला हो पॅरल असेल तर ती या प्लेनला पण पॅरल असेल. बघ ना, अशी जर हो लाईन असेल तर ती या प्लेनला पण पॅरल असेल आणि ती या हम्म, प्लेनला पण काय असेल? बरोबर आहे का नाही बोला?
हो. सो आता मी थेअरीमध्ये काय लिहिणार? लाईन पॅरलल टू एक्स वाय प्लेन अँड एक्स झेड प्लेन असं जर म्हटलं असेल, बेसिकली व्हॉट डज दिस इम्प्लाय? लाईन शुड बी Line पॅरलल टू व्हॉट? parallel to x-axis. चला इन्क्लूड करा, नोट्स मध्ये इन्क्लूड करा. If you want the line parallel to both the planes, basically you want the line parallel to x-axis. And if the line is parallel to x-axis, what will happen? Just now we saw की त्या पॉइंट जो कोणती पॉइंट मधनं ती लाईन जाते, लेट्स से 2 -4 -5 मधनं जाते. If the line is parallel to x-axis, the equation of this line, in this equation, the only x coordinate will change, right left होणार, but the y and the z coordinate will remain the same. बरोबर आहे का? आता जर आपण केलं ते पहिलं दुसरा क्वेश्चन जो तुम्ही केला पॅरल टू दी ऍक्सिस मध्ये, एक्स ऍक्सिसला पॅरल पाहिजे असेल तुला, तर काय होणार रे? जसं 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 तू फिरशील इथं, तर पुढे जाशील, राईटला जाशील किंवा लेफ्टला येशील, म्हणजे एक्स कॉर्डिनेट बदलणार. पण जेवढी जी उंची आहे ती सेम राहणार, जेवढी जी लांबी आहे म्हणजे पुढे किती आले ते सेम आहे. वाय आणि झेड कॉर्डिनेट विल रिमेन दी सेम. आणि सिमिलरली तुमचे बाकीचे दोन वाक्य पण लिहून काढा. पॅरल टू एक्स वाय एक्स झेड आहे, आता एक्स झेड आणि वाय झेड असेल तर इट इज बेसिकली पॅरल टू झेड ऍक्सिस. Hmm. लिहून काढा, सिम्पल कम्प्लीट करायचं. तुला ट्राय करायचं आहे. मी आता काहीच दिसत नाही, पटकन ट्राय करा.
काय लिहिजा आन्सर सॉरी सांगू एक्स y वाय आणि वाय y equals to 0. equation of plane which passes through the point and which is perpendicular to both perpendicular म्हणलं म्हणजे कसं झालं बघा या पॉइंट मधनं गेलं पाहिजे आणि ते कुणाकुणाला परपेंडिक्युलर पाहिजे का xy आणि yz प्लेनला. एक्स वाय प्लेनला आणि वाय झेड प्लेनला दोघांना पण परपेंडिक्युलर पाहिजे बरोबर का हा. मग हा तुझा एक्स वाय प्लेन ठीक आहे हा तुझा आणि कुठला प्लेन म्हणतो वाय झेड हा तुझा वाय झेड बरोबर ठीक आहे ना या दोघांना पण तुला तुझी लाईन काय पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे की नाही म्हणजे मग मला सांग xz प्लेन मध्ये येणार म्हणजे. लाईन जी आहे ती या दोन्ही प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे लक्षात घे प्लेन म्हणले लाईन ओके प्लेन म्हणले मग कुठला प्लेन आहे की जे दोन्ही प्लेनला परपेंडिक्युलर आहे मला सांगा xz प्लेन. एक्सझेड प्लेन असा प्लेन आहे जो एक्स वाय प्लेनला पण 90 डिग्रीला हे करतो आणि वायझेड प्लेन बरोबर पण तो किती डिग्री करतो 90. लाईन वाचलो तो प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे मला बरोबर ना हा. प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे जो या प्लेनला आणि या प्लेनला दोघांना पण काय आहे परपेंडिक्युलर तो कुठला प्लेन आहे ग xz प्लेन. मग आता हे नोट्स मध्ये का लिहून घेणार प्लेन परपेंडिक्युलर टू बोथ एक्स वाय अँड वाय झेड विल बी विच वन एक्झॅक्ट सिमिलरली प्लेन परपेंडिक्युलर टू बोथ एक्स वाय अँड एक्स झेड प्लेन विल बी वाय झेड प्लेन नोट्स मध्ये ऍड करा पहिला त्यानंतर आता एक्झॅक्ट प्लेन म्हणजे तुझा जो प्लेन आहे तो प्लेन कसा पाहिजे ग एक्झॅक्ट प्लेन मधनं गेलेलं पाहिजे ना मग एक्झॅक्ट प्लेन मध्ये काय होणार मला सांग जरा y equals to 0 होणार. वाय इक्वल टू काय होणार त्याचं 0. आणि एक्स आणि झेडचं काय ते आहे तसेच राहणार. x equals to -3 आणि z equals to 7. आलं का लक्षात घ्या वाय इक्वल टू 0 म्हटलेस ना तू फक्त तर ते सगळे प्लेन्स झाले जे हे बघितलं लक्ष दे वाय इक्वल टू 0 म्हणजे हा पूर्ण एक्झॅक्ट प्लेन झाला स्वतः बरोबर आहे की नाही हा. तुला कसा प्लेन पाहिजे xy आणि yz ला परपेंडिक्युलर. म्हणजे तो बेसिकली कुठला प्लेन असणार आहे एक्झॅक्ट प्लेन असा असेल किंवा एनी प्लेन जो पॅरलल आहे एक्झॅक्ट प्लेनला ठीक आहे ना एक्झॅक्ट प्लेनला पण पॅरलल असणारा कुठला पण प्लेन जर घेतलीस तर तो काय असणार आहे कोणाकोणाला परपेंडिक्युलर असणार आहे एक्स वाय प्लेनला पण आणि वाय झेड म्हणजे स्वतः फक्त एक्झॅक्ट प्लेन नाही त्याला पॅरल असणारा कुठलाही कागद जर पुढं किंवा मागं लावलेस तर ते नेहमीच काय असणार आहे एक्स वाय प्लेनला पण परपेंडिक्युलर असणार आहे आणि वाय झेड प्लेनला पण तो काय असणार आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर
पण तुला मग ह्या इन्फानाइट म्हणजे ह्या एवढ्या सगळ्या पॅरलल पॅरलल प्लेन्स जेवढे सगळे आहेत हे सगळे प्लेन्स बघतेस बघ तू इथं खाली पण परपेंडिक्युलर आहेत बाजूला पण काय आहेत परपेंड मग यातला कुठला प्लेन पाहिजे एक्झॅक्टली तुला जो या पॉइंट मधनं जातो मग तो कुठं असला पाहिजे ग तो असा असला पाहिजे की ज्याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे 0. वाय कोऑर्डिनेट 0 नाही का एक मिनिट पुढं मागं जरी झाले प्लेन हे सगळे तरी काय होणार ग पॅरलेलच राहणार. पॅरलल राहणार म्हणजे ह्या दोन प्लेनला परपेंडिक्युलर असणार का नाही याला आणि याला असणार. कोणाला वायझेड प्लेनला पण असणार आणि XY ला. एक्स वाय प्लेनला पण असणार पण तुला कुठला ह्या इन्फिनाइट प्लेन्स पैकी कुठला प्लेन पाहिजे तुला जो या पॉइंट मधनं जातो ना हा. आता हा पॉइंट जिथं कुठं असेल त्यातनं जर हा तो जाणारा असेल तर काय होणार ग त्या सगळ्या प्लेनवरचे जेवढे पॉइंट्स आहेत त्यांचा एक्स कोऑर्डिनेट तेवढाच राहील का हा. आणि त्याचा झेड कोऑर्डिनेट 7. 7 राहील पण त्याचं वाय कोऑर्डिनेट बद्दल तू काय बोलू शकत नाहीस ग हा. लक्षात येते का त्याच्या वाय कोऑर्डिनेट बद्दल कसं बोलशील तू हा. सगळेच चालतील त्याला. ते प्लेनवरचे सगळे जे काही पॉइंट्स आहेत परत एकदा फिगर काढून दाखवतो थांबा. हा तुमचा कुठला प्लेन हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आणि हा कुठला ऍक्सिस झेड ऍक्सिस हा -3,6,7 समजा हा इथं कुठेतरी मागं पॉइंट आहे समज ह्यातनं तुला कसा प्लेन पाहिजे ग विच इज परपेंडिक्युलर टू बोथ XY एक्स आणि वाय आणि Y. एक्स वाय आणि वाय झेड म्हणजे बेसिकली तो जो प्लेन आहे तो असा असेल का हा. जो एक्झेड ला पॅरल असेल हा. आणि जर तू बघितला टेक्निकली तर तो असा उभी शीट आहे ती बरोबर का ही हा. उभी शीट जी आहे ही बाजूच्या भिंतीला पण परपेंडिक्युलर असेल बाजूची भिंत म्हणजे कुठली भिंत आहे ही वायझेड प्लेन आहे का हा. आणि खालची जी काही बेस आहे म्हणजे कुठला प्लेन आहे का XY एक्स वाय प्लेन. या दोघांना पण ते काय असेल परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे तुला याच प्लेनचं इक्वेशन पाहिजे की नाही मला सांग हा. या प्लेनवरचा जो काही प्रत्येक पॉइंट आहे या पॉइंटचं काय वैशिष्ट्य आहे मला सांग परत एकदा विचार करू नका कारण ह्या प्लेनमध्ये काय होणार आहे बघ लक्षात घे या प्लेनमध्ये असं होणार आहे की पॉइंट वरती पण खालती पण होणार आहेत की नाहीत हा. राईट लेफ्ट पण होणार आहेत पण हा जेवढा मागा आहे प्लेन तर प्रत्येक पॉइंट त्यातला तेवढाच मागा असेल का ग हा. Y=6 राहणार प्रत्येक म्हणजे इथं पॉइंट. राहणार काय ग वाय इक्वल टू 6 6. एक्स आणि झेड बद्दल तुला सांगता येणार नाहीये आलं का लक्षात कारण हा हा. पॉइंट तुझा कोण आहे वाज इथं हा पॉइंट तुझा कोण आहे -3 6,7. पण ह्याच्या जरा उजवीकडे गेलीस तर तो त्या प्लेनवरचाच पॉइंट आहे ना हा. पण त्याचं त्याचं काहीतरी एक्स कोऑर्डिनेट बदलणार का नाही हा. झेड कोऑर्डिनेट बदलणार का नाही बदलणार. बदलणार वर खाली उजवीकडे राईट लेफ्ट केलं का पण तू पुढं मागं करतेस का तो तो प्लेन सोडत नाहीयेस म्हणजे तो प्लेन वर तू कुठं पण फिरलेस तर हा जो अंतर आहे म्हणजे तू जेवढं मागे गेलेस तो अंतर काय राहणार आहे सेम राहणार आहे का हा. म्हणजे हा मागे गेलेला म्हणजे कोण वाय कोऑर्डिनेटच ना म्हणजे वाय इक्वल टू काय राहील त्याचं 6. 6 म्हणजे हा प्लेनचं इक्वेशन जो आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? सगळ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट किती असेल त्याचं 6 सगळ्यांना समजलंय का बघा सगळ्यांना लक्षात आलंय का आणि प्लेनचं इक्वेशन आपण एकाच व्हॅल्यूनं लिहितो ना ग समजा कुठलाही प्लेनचं इक्वेशन आता हा प्लेनचं इक्वेशन आहे ठीक आहे हा तुझा असं चाललाय जो एक्सेटला पॅरलच आहे परत आणि हा वायच्या 4 मधनं चाललाय तर काय होईल ग या सगळ्या पॉइंटचा Y= 4 राहणार. पण एक्स आणि झेड बद्दल काय सांगू शकत नाहीस तू कारण जेवढं वर जाशील या प्लेनमध्ये तेवढं झेड जे. वाढणार खाली गेलीस तर झेड कमी होणार राईटला गेली की एक्स वाढणार लेफ्टला गेली की एक्स कमी होणार पण या सगळ्यांचं हा प्लेन असाच्या असा कागद असल्यामुळं एक्झॅक्टला पॅरल असल्यामुळं या सगळ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मात्र काय राहणार आहे सेम आणि वाटलंच तुम्ही त्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये चेक करा तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनला प्लेनचे इक्वेशन कसे लिहिलेत बघा यामध्ये आपण काढलेत बघा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू दी पॉइंट विच आर पॅरल टू दी प्लेन्स 3 नंबरचा काय केले बघ बाबा त्यात आन्सर काढलेत ना आपण हा. 3 नंबरचं
पॅरल टू दी प्लेन, म्हणजे यातलं पॅरल टू तुम्हाला एक्स वाय प्लेन पाहिजे असेल तर कुठलाही प्लेन एक्स वाय प्लेनला जर पॅरल पाहिजे असेल, म्हणजे एक्स वाय Z म्हणजे equals खालचं बेस झालं ना ग. हा मग हा जो कागद आहे तो एक्स वाय प्लेनला पॅरल आहे की नाही, मग ह्या सगळ्या पॉईंटचा झेड कोऑर्डिनेट काय राहणार आहे? सेम राहणार 9. आहे. 9 राहणार. म्हणजे इथं आम्ही इक्वेशन काय लिहिलं? पॅरल टू एक्स वाय प्लेनला झेड इक्वल टू 9. 9. एक्स आणि वाय बद्दल बोलू शकत नाही का आपण? आलं हा का लक्षात? मग आत्ताच्या क्वेश्चन मध्ये आम्हाला त्यांनी काय शब्द काय वापरला? परपेंडिक्युलर टू काय काय एक्स वाय आणि वाय झेड. ह्याचा अर्थ मी काय केला? परपेंडिक्युलर टू ते दोन म्हणजे पॅरल टू कुठला? XZ. मग ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे ना. वेन वी हा से परपेंडिक्युलर टू एक्स वाय आणि वाय झेड, व्हॉट डू वी मीन? पॅरल टू एक्स झेड. आणि पॅरल टू एक्स झेड म्हणजे फक्त वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहणार, एक्स आणि झेड हा बद्दल आम्हाला सांगता येणार नाही. नाही. म्हणजे त्या आत्ताच्या क्वेश्चन मध्ये वाय इक्वल टू आन्सर काय येईल? 6. सगळ्यांना क्लिअर आहे का बघा? सगळ्यांना क्लिअर आहे का? काय डाऊट आहे का मला सांगा. सो थेरीमध्ये आता लिहून घेताना काय करणार? काय लिहिणार? परपेंडिक्युलर टू एक्स वाय वाय झेड म्हणजे पॅरल टू एक्स झेड. आणि पॅरल टू एक्स झेडचा आन्सर नेहमीच हे पण थेरीमध्ये इन्क्लूड करा. एनी प्लेन पॅरल टू एक्स झेड प्लेन, हे जर जनरल इक्वेशन लिहा, वाय इक्वल टू कॉन्स्टंट, किंवा तो पॉइंट ए कॉमा बी कॉमा सी म्हणा आणि वाय इक्वल टू बी म्हणायचं. पॅरल टू एक्स झेड प्लेन अँड पासिंग थ्रू पॉइंट ए कॉमा बी कॉमा सी. हे नोट्स मध्ये लिहून घ्या. चला, इक्वेशन ऑफ प्लेन पॅरल टू एक्स झेड प्लेन अँड पासिंग थ्रू पॉइंट ए कॉमा बी कॉमा सी. तर याचा अर्थ काय? एक्झॅक्ट प्लेनला पॅरल म्हणजे एक्स आणि झेड व्हेरी होणार, वाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार. ते किती राहणार? ज्या पॉईंटची जेवढी वाय ची व्हॅल्यू तेवढी. असे तिन्ही फॉर्म लिहून घ्या. एक्झॅक्ट पण लिहून घ्या, एक्स वाय पण लिहून घ्या आणि वाय झेड पण लिहून घ्या. चला पटकन. आणि विषय क्लिअर आहे असेल तर सांगा मला, नसेल तर मी परत एकदा सांगतो. क्लिअर झालाय का सगळ्यांना? दोन प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे तिसरा प्लेनला पॅरल. तिसऱ्या प्लेनला पॅरल म्हणजे ज्या प्लेनला पॅरल आहे त्याचे जे दोन व्हॅल्यूज आहेत, म्हणजे दोन व्हेरिएशन्स आहेत, ते सांगता येणार नाहीत. कॉन्स्टंट कोण राहणार? एक्झॅक्ट प्लेनला पॅरल असणाऱ्या प्लेनमध्ये वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार. एक्स वाय प्लेनला पॅरल वाला प्लेन पाहिजे असेल तर त्यात झेड कॉन्स्टंट राहणार, एक्स आणि वाय बदलत राहणार. हा प्लेनचा विषय. आणि आपण आधी काल थोडा वेळ आधी ते बोललो ते लाईनचा विषय निराळा. हा प्लेनचा विषय. सो व्हिज्युअलाइज करा स्ट्रॉंगली. प्रणव लक्षात आलंय का? हो सर. देवदत्त लक्षात आलंय का? हो सर. पार्थ? हो सर. ठीक. काय काय नोट्स लिहिणार? इक्वेशन ऑफ प्लेन पॅरल टू एक्झॅक्ट प्लेन. आणि पॅरल टू एक्झॅक्ट प्लेन म्हणजे कोणाकोणाला परपेंडिक्युलर? एक्स वाय आणि वाय झेड. ते पण लिहून घ्या वाटलंस. एकदाच थेरी क्लिअर करा ती. झाले का लिहून?
perpendicular to xy xz implies parallel to yz implies x equals to a और a comma b comma c चाललंय perpendicular to xy yz implies parallel to xz प्लेन म्हणा प्लेन बद्दल चाललंय लाईन बद्दल नाही प्लेन perpendicular to xy xz implies parallel to yz implies x equal to a plane perpendicular to xy yz implies parallel to xz implies y equal to b and plane perpendicular to xz yz implies parallel to xy which implies z equal to c ह्या सगळ्यामध्ये पासिंग थ्रू ABC हे आहेच असं काहीतरी शॉर्ट नोट्स बनतील तुमचे ठीक आहे जाऊया पुढं y equal to 6 आला बघा so the plane is parallel to xz plane देवदत्त प्रश्न वाचा Explain the locus whose equation is x square plus y square is equal to 25. Also, explain the locus whose equation are x square plus y square is equal to 25, z equal to 0. बोला locus whose equation is x square plus y square equal to 25 आता जर मी तुला 2 डायमेन्शनल मध्ये हा प्रश्न विचारला असता तर तुम्हाला काय दाखवलं असतास एक Circle. सर्कल दाखवलं असतं त्याचा रेडियस किती आहे रे पाय Pi. 2 मिनिटासाठी असं विचार कर झेड ऍक्सिस तुझ्या डोळ्यासमोर नाहीच आहे आणि तुला हा इक्वेशन काढायचा हा तुझं एक्स ऍक्सिस आणि तुझं काय वाय ऍक्सिस तर फरशीवर एक सर्कल ठेवल्यासारखं झालं का रे बेसमध्ये हो. खाली नाही वर नाही कुठल्या प्लेन मध्ये येईल हा सर्कल X y. आणि या सगळ्यांचं झेड कोऑर्डिनेट काय असेल ऑब्व्हियसली एक्स वाय प्लेन मध्ये आल्यामुळं 0. आणि या सर्कलचं इक्वेशन काय राहील एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स Equals टू to 25. म्हणजे हा एक्सप्लेन 2 नंबरचा केला का आपण इक्वेशन हा कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25 झेड इक्वल टू 0 म्हणजे असा सर्कल जो कुठल्या प्लेन मध्ये आहे X y plane मध्ये म्हणून त्याचा झेड कोऑर्डिनेट काय झाला 0 0. समजा हा सर्कल वर उचललास तर ह्या सर्कलचं इक्वेशन जो आहे तो परत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय झाला 25 झाला लक्षात 25. घे फक्त या सगळ्या पॉइंटचा किंवा या सगळ्या पॉइंटचा झेड कोऑर्डिनेट काहीतरी कॉन्स्टंट असेल की नाही हो. तो किती आहे माहित नाही मला पण तो काहीतरी काय असणार आहे कॉन्स्टंट असेल समजा हा Constant. सर्कल खाली काढलास कुठंतरी असा हे सगळे सर्कल एकामेकाला पॅरल आहेत हं. अजून खाली काढलास ठीक आहे मग हे सगळ्या सर्कलचं काय झालं रे वैशिष्ट्य या सगळ्यांच्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू किती आहे 25. कारण तू लक्षात येते का बघ तू जसं जसं वर किंवा खाली न्यायला लागलायस बदलणार आहे फक्त कोण Z coordinate. एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काय राहणार आहे सेम म्हणजे सगळ्यांचे Same इक्वेशन काय राहणार. होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25 आणि झेड इक्वल टू काय असेल त्यांचा कॉन्स्टंट Constant. आणि जेव्हा झेड 0 असेल तेव्हा नक्कीच तो कुठल्या प्लेन मध्ये असेल X y plane मध्ये कारण झेड इक्वल टू 0 म्हणजे तो 0 आहे कुठंच वर उचलला नाही खाली उचलला नाही झेड इक्वल टू 1 म्हटलं की काय करशील त्या सर्कलला किती युनिट वर उचलशील 1 युनिट वरती. झेड इक्वल टू -1 म्हटलं तर त्या सर्कलला किती युनिट खाली घेशील 1 युनिट कुठे 1 घेशील युनिट खाली खालती. खालती. आला का लोकसचा विषय लक्षात सगळ्यांना तुम्ही काय एक्सप्लेन केले बघा केले का सगळे सर्कल अक्युमुलेट केलेत का वर आणि खालीपर्यंत हे सगळे जोडले तरी काय फॉर्म होते झेड इक्वल टू जर तुझा डिफाईंडच नसेल देवदत्त काय पण घेऊ शकत असशील
तर किती सर्कल तयार होतील रे? इन्फिनाइट इन्फानाइट. आणि सगळे एकामेकाला जोडल्यानंतर हा जो काय फॉर्म होणार तो काय फॉर्म होणार? सिलेंडर. सिलेंडर. हा इन्फानाइट सिलेंडर आहे. हा वर कुठपर्यंत जाणार आहे? इन्फानाइट पर्यंत जाणार आहे. खाली पण कुठून जाणार आहे? आलं का लक्षात? सो जिथं झेड मेन्शन नाही आहे तो सिलेंडर ना, आणि जिथं झेड मेन्शनड आहे तो सर्कल. तो सर्कल. मग Z1 जरी मेन्शनड असता तर तो पण फक्त काय असता? सर्कल. पण झेड मेन्शनडच नाही आहे, म्हणजे किती सर्कल्स पॉसिबल आहेत ते? इन्फानाइट. आणि ते सगळे एकामेकाला जोडले तर ते काय तयार होणार आहे रे? सिलेंडर. सिलेंडर. तू सांग मला, व्हॉट डू इक्वेशन्स y इक्वल टू 3 आणि z इक्वल टू 4 रिप्रेझेंट? जरा विचार करूया. आपल्याला y इक्वल टू 3 पाहिजे आणि z इक्वल टू 4 पाहिजे. y बघ 3 इथं असेल आणि z 4 इथं असेल, बरोबर का? हा हो पॉइंट झाला 0,3,4, बरोबर का? हो आता हा जर राईटला नेला किंवा लेफ्टला नेला तर या सगळ्या लाईनच्या वरचे जेवढे पॉइंट्स आहेत त्यांचा y इक्वल टू किती राहील? 3 3 राहील. आणि ही उंची किती राहील? 4. ही अशी लाईन आहे जी 0,3,4 मधनं जाते आणि पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे का बघ. कारण ज्यामध्ये y इक्वल टू 3 आणि z इक्वल टू 4 पाहिजे, म्हणजे एक्स बदलू शकतो ना, पुढं मग होऊ शकतो. हो y किती पाहिजे त्याचा 3 पाहिजे आणि z किती पाहिजे त्याचा 4. सो व्हॉट इज 4. इट? इट इज अ लाईन पासिंग थ्रू 0,3,4 अँड पॅरलल टू व्हॉट ऍक्सिस? एक्स. एक्स ऍक्सिस. आता पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे कुठल्या प्लेनवर येणार आहे ती? व्हॉट डू इक्वेशन्स y इक्वल टू 3 z इक्वल टू 4 रिप्रेझेंट म्हणले ना? वाच इथं, सोल्युशन वाच. y इक्वल टू 3 काय रिप्रेझेंट करतं रे? Parallel to exact plane. Passing to फक्त y इक्वल टू 3 म्हटलं की आता शिकलो आपण. y इक्वल टू कॉन्स्टंट म्हटलं की काय? प्लेन. पॅरलल टू व्हॉट? exact plane. एक्झॅक्ट प्लेन. z इक्वल टू 4 प्लेन. XY plane ला parallel. xy प्लेन. मग आता व्हॉट इज इट विच इज पॅरलल टू बोथ xz आणि xy? इट इज नथिंग बट दी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. Exact. इमॅजिन करू शकतो. आत्ता आपण शिकलो, हा x, हा y, हा z. तुला कसे पाहिजे रे? असं कोणीतरी पाहिजे जो कुणाकुणाला पॅरलल आहे? प्लेन पॅरलल टू एक्झॅक्ट. याही Exact. भिंतीला पॅरलल पाहिजे आणि याही XY ला. भिंतीला पॅरलल पाहिजे. मग कोण असेल ते? हे एकच मिनिट, एक्झेड इथं आहे, सॉरी. हा तुझा एक्झेड आणि हा तुझा काय? एक्स वाय. ह्याला पण पॅरलल पाहिजे आणि ह्याला पण काय पाहिजे? पॅरलल. मग कोण असेल रे ते? अ लाईन विच इज पॅरलल टू Line. X axis. x axis, which will be remaining parallel to both the plates. The line is passing through 0,3,4 आणि पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे ना, हे चुकतंय त्यांचं. हाऊ विल इट बी कंटेंड इन वायझेड प्लेन? वायझेड प्लेन मध्ये कंटेंट होते का रे ती लाईन? त्याला आर पार करून जाते ना ती. हो वायझेड प्लेनला क्रॉस करून जाते ती. एक्स वाय प्लेनला कधी क्रॉस करणार नाही, एक्झेड प्लेनला कधी क्रॉस करणार नाही, पण ती या पॉइंट मधनं क्रॉस करून जाते की नाही पलीकडं? सो इज इट हो ऑन वायझेड प्लेन का इंटरसेक्ट वायझेड प्लेन? intersect. कुठल्या पॉइंटला? 0,3,0. या पॉइंटला 0,3, लक्षात येते का सगळ्यांना? बट तर त्यांनी बेसिकली व्हॉट इज इट? हा पासेस म्हटलंय ना त्याचे, मग इंटरसेक्टच म्हटलं. लाईन पासेस थ्रू पॉइंट 0,3,4. ठीक आहे. ऑन वायझेड प्लेन म्हटल्यावर इथं
YZ प्लेन मध्ये लाईन कंटेन तर होणार नाहीये हे लक्षात घ्या. सो द लाईन इज नॉट ऑन YZ प्लेन बट इट विल बी पासिंग थ्रू करेक्टली 0,3,4. ऑन YZ प्लेनचा अर्थ काय लागणार? मग लाईन ऑन YZ प्लेन आहे का ती? मला एवढंच क्लिअर करायचं की लाईन YZ प्लेन मध्ये नाहीये. हा पॉईंट आहे की YZ प्लेन मध्ये? ऑब्व्हियस आहे. 0,3,4 हा पॉईंट कुठं असणार आहे रे? ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तो कुठल्या प्लेन मध्ये असणार आहे? YZ प्लेन मध्ये. आमच्यासाठी ती लाईन कोण आहे? इट इज लाईन विच इज पॅरल टू व्हॉट? एक्स ॲक्सिस. पॅरलल टू एक्स ऍक्सिस. हा एवढा आमचा महत्वाचा विषय. मग आता ते कुठल्या पॉईंट मधून जाते? मग मला सांग 0,3,4 क्या एकाच पॉईंट मधून जाते का रे? 1,3,4 मधून जात नाही? 2,3,4 मधून जात नाही का? तसे इन्फानाइट पॉईंट मिळतील ज्यातनं ते जाते. बट इज इट कंटेंट इन YZ प्लेन? YZ प्लेन मध्ये ती पूर्णपणे कंटेंट आहे का? नाही. नाही. इट इज अ लाईन विच इज पॅरल टू व्हॉट ॲक्सिस? एक्स ऍक्सिस. एक्स ॲक्सिस. 1.1 कम्प्लीट करून टाकताय बसल्या बसल्या? पटकन संपवून टाका चला. 1.1 सगळ्यांनी संपवून टाका. ठीक आहे. सगळे कन्सेप्ट क्लिअर करून 1.1. आता या वीकमध्ये रत्नागिरीला माझं वेक्टर्स वरचं बेसिक फंडामेंटल्सचा एक लेक्चर होणार आहे. एक 2 ते 3 तास आपल्याला लागतील आणि तो ऑफलाईन घ्यावा लागेल मला. आणि काही गोष्टी मला इथं फक्त ऑनलाईन वेक्टर 3 डायमेन्शनल असल्यामुळे थोडं व्हिज्युअलायझेशनला अडचण येते ऑनलाईन शिकवताना. सो या वीकमध्ये एक मोठा सेशन सांगलीत पण मी काल ऑफलाईन घेतलाय, तिथं पण मी ऑफलाईन घेणार आहे. 3-1 तास तर आपल्याला लागतील कंटिन्यू. पण त्या 3 तासात काय होईल, सगळ्या व्हिज्युअलायझेशन एकदा तुम्हाला मी सगळं नीट करून दिलं तर तिथनं पुढे फक्त आपण क्वेश्चन्स ऑनलाईन केले तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो एक लेक्चर माझा हा ऑनलाईन होईल. तात्पुरतं जेवढं मी शिकवतोय ते अगदीच बेसिक आहे अजून वेक्टर्सचं. सो आता हे आपण एखाद दुसरं लेक्चर ऑनलाईन घेऊयात. पण एक ऑफलाईन लेक्चर माझं होईल तिथं. ते कधी होईल आता मी एकदा ते आज डिसाईड करून तुम्हाला सांगतो. सॅटर्डेला होणार आहे, संडेला होणार आहे का मंडेला होणार आहे ते मी डिसाईड करून सांगतो तुम्हाला. पण एक 3 तासाचं लेक्चर लागेल आणि त्यावेळेला तुम्ही सगळी प्रेझेंट पाहिजे. तर फार महत्वाचं लेक्चर असणार आहे. तो एक लेक्चर डोक्यात बसला तर वेक्टर आणि 3D मधले तुमचे 3 ते 4 प्रश्न जे आहेत, किती पण अवघड प्रश्न विचारू देत ते सगळे क्लिअर होतील. काय प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणजे जेई मेन्सला कदाचित तुम्ही वेक्टर 3D चे क्वेश्चन राऊंड 1 ला सॉल्व्ह कराल. सो तो लेक्चर 3 तासाचा फार जास्त महत्वाचा आहे. त्यातलं मी 1.5 तासाचं ऑलरेडी कंटेंट काल सांगलीत कम्प्लीट केलंय. अजून एक 1.5 तासाचं लेक्चर उद्या होईल सांगलीमध्ये आणि 3 तासाचं या वीकमध्ये रत्नागिरीत पण होईल. एकदा ते व्हिज्युअलायझेशन होऊ दे जरा. मी ऑफलाईन मध्ये शिकवतो, ऑनलाईन मध्ये 3 डायमेन्शनल असल्यामुळे तेवढं इम्पॅक्टफुल होऊ शकत नाही ऑनलाईन. सो एकदा तुम्हाला कन्सेप्ट डोक्यात बसली, व्हिज्युअलायझेशन झालं तर मग परत तिथनं पुढे फक्त क्वेश्चन सॉल्विंग आपल्याला ऑनलाईन करतात. ठीक आहे. सो विल डू दॅट. या वीकमध्ये आपण ते करूयात. तुर्तास तुम्ही हे जे काही बेसिक बेसिक सुरू आहे ते पहिला सॉल्व्ह करायला घ्या. एक्सरसाइज 1.1 आज कम्प्लीट करून टाका. तर मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, पेपरमधले डाऊट्स घेतले का? झाले का रत्नागिरीत? पेपर आणि काय राहिलं होतं तुमचं? फक्त पेपरच राहिलं होतं. फार एरिया अंडर कर्वचे किती पेपर रे? 2 पेपर. डिफरन्शियलचा 1 पेपर आणि कॅल्क्युलसचा डिफरन्शियलचा 1. एक आणि अख्खा कॅल्क्युलस. डिफरन्शियलचा 1, कॅल्क्युलसचा 1 आणि एरिया अंडर कर्वचे 2 ना? एवढे राहिलेत. यातले कुठले झालेत का व्हायचेत अजून? नाही, अजून सुरुवात नाही त्याची झाली. आता सर बोलले की सोमवारपासून किंवा शनिवारपासून घेऊ. चला ठीक आहे. त्याची जसे जसे ते रात्री होत. नाही. काय आलं? आदित्य सरांशी बोलणं काय नाही झालंय. ते एकदा म्हणजे ठीक आहे, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. एकदा तुम्ही कोऑर्डिनेट करून घ्या आणि जसे जसे पेपर होतील डिस्कस तसं मला कळवत चला. ठीक आहे. सांगलीतपणे डिस्कस व्हायचेत, मी ते घेईन. सध्या वेक्टर्सला एक पण लेक्चर चुकवू नका. काही हे करू नका. मी रेकॉर्डेड लेक्चर अपलोड करतो, परत एकदा ते बघा. जरा कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊ देत. फार सोपे प्रश्न निघतात. समजलं तर फार सोपं आहे, नाही तर फार अवघड आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि हे समजणारच 100%. एकदा तुम्हाला ऑफलाईन लेक्चर दिलं आणि हे घेतलं ना, 3 ते 4 प्रश्न यातले काढूनच ठेवा. कॅल्क्युलस प्लस वेक्टर्स म्हटलं तर 12 प्रश्न होतात. 12 मधले आपल्याला 7-8 जरी जमले चांगल्या पद्धतीनं
तरी आपल्याला 30 मार्क्स प्लस आपण या 2 सेक्शन मधूनच काढू शकतो. अजून राहिलेले 3 सेक्शन आहेत, त्यातनं तेवढेच आपण काढायचं टार्गेट करू शकतो. वी कॅन गो फॉर 60 प्लस. So 12 questions will be around from vector plus calculus. सो जरा वेक्टर चांगल्या पद्धतीने करूयात आपण. पण काय याला प्री रिक्विजिट नाहीये, म्हणजे एवढं आलं पाहिजे तेवढं आलं पाहिजे असं काही नाहीये. सगळं शून्यातनं तुम्ही हे सगळं बघितलं तरी चालेल. आता तुर्तास 1.1 कम्प्लीट करा, आपण उद्या भेटूयात. लेक्चर अपलोड करतो, ते पण तुम्ही बघा. ठीक आहे. सर वेक्टरची PDF पाठवा. परेश सरांकडनं घे की तिथल्या तिथं आणि तुम्हाला मिळालं ग्रुपवर पण टाका सगळ्यांसाठी. मी टाकतो नाही तर ग्रुपवर. PDF पाठवू का तुमचा PPT पाहिजे? PDFच पाहिजे ना? ठीक आहे, पाठवतो PDF बघा. सर. ठीक आहे. पाठवलंय बघा. चल भेटू उद्या.